नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन गोष्ट आपल्या चॅनलमध्ये शिकणार आहोत. ते म्हणजे विद्यार्थ्यांनी अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे. आपण पाहतो विद्यार्थी अभ्यास करतात, परंतु विद्यार्थ्यांचा अभ्यासाचं रुटीन नसते. केव्हाही कुठेही कशाही प्रकारचा ते अभ्यास करतात, परंतु त्यांनी अभ्यास करण्याकरता विशिष्ट प्रकारची टेक्निक वापरायला पाहिजे. ज्या प्रकारे एखादा चांगला चांगला विद्यार्थी टेक्निकली अभ्यास करत असतो. तर अभ्यास करण्याकरता प्रामुख्याने तुम्ही जर विचार केला तर त्या 3 गोष्टी तुम्ही प्रामुख्याने कीपअप करायला पाहिजे. पहिले तर टाइम, त्यानंतर प्लेस आणि रिव्हिजन. टाइम फॅक्टर म्हणजे काय, तर तुम्ही ज्या वेळेस अभ्यास करत असाल त्याच वेळेस तुम्ही अभ्यास करत जा. असं काहीच नाही की केव्हा अभ्यास केला, झटकीत केला किंवा सकाळी उठून केलेला अभ्यास चांगला असतो किंवा रात्री केलेला अभ्यास चांगला असतो, असं काहीच नाही. तुम्हाला ज्यावेळेस अभ्यासाला वेळ भेटेल त्यावेळेस तुम्ही अभ्यास करणं हा खूप खूप चांगला विषय आहे. परंतु ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करसाल डेली त्याच वेळेस अभ्यास करा. असं करू नका की आज सकाळी उठून अभ्यास केला, उद्या संध्याकाळी केला, परवा दुपारी केला, असं करायचं नाही. दररोज तुम्ही सकाळी उठून जर अभ्यास करत असाल तर नक्की दररोज सकाळी उठूनच तुम्ही अभ्यास करत जा. दुसरी गोष्ट अशी की प्लेस म्हणजे ठिकाण तुम्ही ज्या ठिकाणी बसाल त्याच ठिकाणी बसून अभ्यास करा. असं काहीच नाही की स्पेशल रूम पाहिजे किंवा कुठलं ऍटमॉस्फिअर पाहिजे. तुम्ही जर स्पेशली एका ठिकाणी बसून जर अभ्यास करत असाल तर त्याच ठिकाणी डेली बसून अभ्यास करा. कारण की तुमच्या आजूबाजूचं जे ऍटमॉस्फिअर आहे ते ऍटमॉस्फिअर तुमच्या अभ्यासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आता ऍटमॉस्फिअर सोबत तुम्ही लवकर मिंगल्ड होत असता. तुम्ही जर एखादी गोष्ट हॅबिच्युअल झाली असेल, तुम्हाला जर एखादी गोष्टीची सवय झाली असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी गेल्याबरोबर तुम्ही मिंगल्ड होत असता. आणि याचं उदाहरण तुम्हाला मी चांगल्या प्रकारचं उदाहरण सांगतो. एखादा विद्यार्थी असतो, तो विद्यार्थी एखादा शिक्षक त्या विद्यार्थ्याला नेहमी समोरच्या बेंचवरती बसवतात वर्गामध्ये, परंतु त्याला जर उठवलं आणि त्याला एखाद्या दिवशी जर मागे बसवलं तर त्याला मागे बसताना हुरूर वाटते. त्या ऍटमॉस्फिअर सोबत त्याला मिंगल्ड होण्याकरता कमीत कमी त्याला 1-1.5 महिना 2 महिने वेळ लागतो. तो त्याचा वेळ वेस्टेज जातो, तो वेळ त्याचा वाया जातो. आणि म्हणून त्याने काय करायला पाहिजे, त्याने ज्या ठिकाणी बसलाय त्याच ठिकाणी त्याला बसला तर तो ताबडतोब त्या ऍटमॉस्फिअर सोबत मिंगल्ड होत असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, विद्यार्थ्यांनी एका ठिकाणी बसूनच अभ्यास करायला पाहिजे. तिसरा पॉईंट येतो तो म्हणजे तुमचा रिव्हिजनचा. तुम्ही जी गोष्ट शिकली आहे ती गोष्ट ऍब्सोल्यूट तुम्ही त्या गोष्टीवरती 24 तासाने, 48 तासाने, 3 दिवसाने, 4 दिवसाने, एका आठवड्याने आणि 15 दिवसांनी त्याच्यावरती रिव्हिजन होणं गरजेचं आहे. याचं कारण एकच आहे, कारण आहे की जे ही कोणती गोष्ट आपले माइंड तर ब्रेन, आपल्या ब्रेनचे 2 भाग पडतात, एक शॉर्ट टर्म मेमरी आणि एक लॉंग टर्म मेमरी. तर शॉर्ट टर्म मेमरी कशी असते की कोणती गोष्ट एखादी आपण पाहिली की ते पाहिल्यानंतर आपण ताबडतोब घरी गेल्यानंतर विसरून जातो. आणि लॉंग टर्म मेमरी म्हणजे कुठली की जी गोष्ट एकदा पाहिली म्हणजे आपल्या डोक्यामध्ये फिट होऊन जात असते, लक्षात ठेवा. आणि शॉर्ट टर्म मेमरीवाले विद्यार्थी आजकाल प्रमाण जास्त आहे, लॉंग टर्म वाले विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणून जे शॉर्ट टर्म वाले विद्यार्थी आहेत त्यांनी लॉंग टर्म मध्ये जाण्याकरता ती घेतलेला अभ्यास हा लॉंग टर्म मेमरी मध्ये जाण्याकरता त्यांनी प्रामुख्याने रिव्हिजन देणं गरजेची आहे. पण क्लासमध्ये काय शिकलो, वर्गामध्ये काय शिकलोय, ट्युशन क्लासेसमध्ये काय शिकलोय, ट्युशन क्लासेसच्या शिक्षकांनी आपल्याला काय शिकवलेलं आहे, त्या सर्व गोष्टी तुम्ही घरी गेल्याबरोबर जर रिव्हिजन दिली तर खूपच चांगलं. दुसऱ्या दिवशी रिव्हिजन द्यायची, तिसऱ्या दिवशी रिव्हिजन द्यायची आहे, आदल्या दिवशी काय शिकवलंय ते पण वाचायचं आहे. आणि ऑटोमॅटिकली एका 15-20 दिवसानं त्या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच फायदा होत जाते, लक्षात ठेवा. कारण की पिक्टोरिकल क्वालिटी ही खूप चांगल्या प्रकारची असते. रिव्हिजन जर तुम्ही देत राहिले तर खूपच चांगल्या प्रकारची असते. एखादी कोणतीही व्यक्ती, एखादा कोणताही मनुष्य किंवा कोणत्याही एखाद्या वस्तूला तुम्ही जेव्हा वारंवार पाहता तेव्हा ते तुमच्या ब्रेनवरती ऑटोमॅटिक छापलं जाते. तुम्ही जर एकाच वेळेस पाहिलं आणि जर तुम्ही आणखी तिथं 15-20 दिवसानंतर एखाद्या महिन्यानंतर नाही पाहिलं तर ते तुमच्या डोक्यामधून ती इमेज निघून जाते. तुमच्या डोक्यामधून तो जो वाचलेला अभ्यासक्रम असतो तो निघून जातो. त्याकरता विद्यार्थ्यांनी प्रॉबेबली जनरली ह्या गोष्टी फॉलो करायलाच पाहिजे, त्यांनी रिव्हिजन द्यायलाच पाहिजे. म्हणजेच तुम्ही या 3 फॅक्टरनी, टाइम, प्लेस आणि रिव्हिजन या फॅक्टरनी जर तुम्ही अभ्यास करत गेले तर नक्कीच तुमचा अभ्यास हा चांगला लॉंग टर्म मेमरीमध्ये जातो. आणि लक्षात ठेवा की वर्षभर अभ्यास करा. वर्षभर कसा करा की टाइम पिरियड ठरवला तुम्ही 2च तास दिले अभ्यास करायला, सकाळी उठून, दुपारी किंवा संध्याकाळी. एवढा जर तुम्ही अभ्यास करत राहिले तर तुम्हाला वेळेवरती, परीक्षेच्या वेळेवरती तुम्हाला धांदल उडत नाही, लक्षात ठेवा. आणखी कुठल्या प्रकारचे ट्रिक्स आहेत, कुठल्या प्रकारच्या अभ्यासाच्या ट्रिक्स आहेत की ज्या प्रकारे आपण आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये अभ्यास जातोय, ते जर तुम्हाला अभ्यासाचं असेल किंवा ते जर तुम्हाला पाहायचं असेल, ते जर तुमच्या लक्षात घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही माझ्या येणाऱ्या युट्यूब चॅनल्स, येणाऱ्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये तुम्ही नक्की पहा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.